नमस्कार. स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. इयत्ता 10वी गणित भाग 2 भूमिती अभ्यासक्रम आपला शिकवून पूर्ण झालेला आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असतं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. जर प्रश्नपत्रिका उघडून पाहिली तर प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये 2 पार्ट असतात, पार्ट ए आणि पार्ट बी. प्रश्न पहिला ए मध्ये जे असतात ते बहुपर्यायी प्रश्न असतात. ते बहुपर्यायी प्रश्नच काय असतात, कोणत्या स्वरूपाचे असतात, त्याचं उत्तर कसं लिहायचं, ते सोडवत असताना कोणत्या पद्धतीने विचार करायचा हे आपल्याला पाहायचं आहे. तर त्यालाच आपण MCQ असं देखील म्हणतो. तर हे प्रश्न सोडवत असताना त्याचं कच्चं काम रफ वर्क हे आपण रफ वर्क मध्ये करायचे आणि फक्त तिथं उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचंय. फक्त उत्तर लिहिताना त्या प्रश्नाचा उपप्रश्न क्रमांक आणि त्याच्या समोर जे उत्तर आहे त्या उत्तराचा वर्णाक्षर, जे पर्याय आहे त्या पर्यायाचं वर्णाक्षर एवढंच तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे. तर हे बहुपर्यायी प्रश्न हे आपण सोडवायला सुरुवात करू. तो 4 मार्काचा प्रश्न असतो. 4 साठी 4 उपप्रश्न दिलेले असतात. त्यातलं प्रकरण नंबर 1 समरूपता, यामध्ये बहुपर्यायी प्रश्न कसे असतात ते आपण पाहू. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न तुम्हाला असा असतो दिलेला. प्रश्न पहिला त्यातला ए, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. ते उत्तर नाही लिहायचं, त्या उत्तराचं वर्णाक्षर लिहायचं. तुम्हाला त्या पर्यायाचं वर्णाक्षर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. सुरुवातीला मी पुस्तकामध्ये जे आपल्या संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये जे काय प्रश्न आहेत तुमचे बहुपर्यायी प्रश्न ते घेतो मी, आणि ते संपल्यानंतर बाहेरचे आपण बहुपर्यायी प्रश्न आपण पाहू. त्यातला पहिला प्रश्न काय पहा. जर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये एकाच एक संगती, एक त्रिकोण आहे ABC, दुसरा त्रिकोण आहे PQR. या दोन त्रिकोणामध्ये एकाच एक संगतीत एकाच एक संगती आहे. त्याच्यामध्ये काय आहे, संगत बाजू प्रमाणात दिलीत. कशा दिलीत बघा. AB अपॉन QR बरोबर BC अपॉन PR बरोबर CA अपॉन PQ. तर खालीलपैकी सत्य विधान कोणते. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC, त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB, त्रिकोण CBA समरूप त्रिकोण PQR, त्रिकोण BCA समरूप त्रिकोण PQR. यापैकी सत्य विधान कोणतं ते लिहायचं. म्हणजे हे एकाच एक संगत त्रिकोणाची समरूपता दिली. ते कशावरून ठरवायची, कोणते दोन त्रिकोण एकाच एक संगत आहे. तर इथं संगत बाजू प्रमाणात दिलेले आहे. पहा या ठिकाणी मग ABC आणि PQR याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला. AB अपॉन QR, AB त्याला अपॉन QR, ह्या दोन बाजू संगत बाजू आहेत, ह्या दोन त्रिकोण. BC अपॉन PR, BC अपॉन PR ह्या संगत बाजू. CA म्हणजे ही CA अपॉन PQ ह्या संगत बाजू. म्हणजे कसे वाचणार रे ते दोन त्रिकोण. एक तर तुम्ही त्रिकोण ABC समरूप त्रिकोण QRP असं वाचावं लागेल तुम्हाला. समरूप त्रिकोण QRP, ABC समरूप त्रिकोण QRP हे दोन त्रिकोण समरूप. पण जरा नावं घेताना कशी घेतलीत बघा. पहिला त्रिकोण PQR घेतला. PQR जर वाचला आपण पहिला PQR असा जर वाचला तर त्याला संगत काय येईल रे इथं. CAB पाहिजे. इथं आहे का CAB. नाही, EBC. त्यामुळे ते पहिलं विधान सत्य आहे का. नाही.
दुसरं विधान बघू. पी क्यू आर घेतलाय पहिला त्रिकोण, पी क्यू आर घेतला. दुसरा कसा वाचायला पाहिजे रे? सी ए बी आहे का बघा? आहे. दुसऱ्यामध्ये आहे. दुसऱ्यामध्ये आहे ते एकाशेक संगती, इथं संगत बाजू प्रमाणात दिले, त्यानुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग हे दुसरं उत्तर आहे. उत्तर सापडलंय आपल्याला. तरी तिसरं बघू काय आहे. त्रिकोण सी बी ए, सी बी ए, पहिला सी बी ए वाचला. दुसरा कसा वाचायला पाहिजे? पी आर क्यू. आहे का पी आर क्यू? नाही, पी क्यू आर आहे, त्यामुळे ते पण असं. चौथं बघा, बी बी सी ए असं वाचलंय, बी सी ए. दुसरा कसा वाचणार? आर पी क्यू वाचायला पाहिजे. आहे का? नाही, पी क्यू आर आहे इथे दिलेलं. मग उत्तर काय आपलं? बी. उत्तर कसं लिहायचं पहा. उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही फक्त एवढंच लिहायचं, प्रश्न पहिला ए, त्याच्यामधला पहिला उपप्रश्न आणि त्याचं उत्तर बी आलेलं आहे. हे उत्तर आपलं बरोबर आहे. दुसरा बघा, सेकंड क्वेश्चन. जर त्रिकोण डी ई एफ व पी क्यू आर मध्ये हे दोन त्रिकोण आहेत. कोण डी एकरूप, कोण क्यू, डी आणि क्यू हे एकरूप कोण दिलेले आहे. आर आणि ई हे पण एकरूप सांगितले, आर आणि ई हे एकरूप दिले. तर खालीलपैकी असत्य विधान कोणते? सत्य का असत्य नीट पहा. असत्य दिले, असत्य विधान कोणते? म्हणजे ह्या चार उत्तरातली तीन उत्तर बरोबर आहे, एक उत्तर चुकीचं आहे. ते शोधायचे चुकीचं उत्तर कोणतं आहे. दिलंय काय आम्हाला? डी आणि क्यू हा एकरूप आहे, ई आणि आर हा एकरूप आहे, आर आणि ई म्हणजे ई आणि आर एकरूप आहे. मग ह्या दोन त्रिकोणामध्ये संगत कोणांच्या जर दोन जोड्या एकरूप असेल तर तिसरी जोडी सुद्धा कशी असते रे? एकरूप असते. कारण त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या नियमानुसार उरलेले कोण सुद्धा एकरूप. म्हणून बाय ए टेस्ट म्हणजे को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले? समरूप झाले. मग हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात. त्रिकोण समरूप आहे ती माहित झालं आम्हाला. संगत कोणांच्या दोन जोड्या एकरूप आहेत, म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग कोणते दोन त्रिकोण समरूप आहेत? डी ई एफ हा पहिला वाचला, तर दुसरा काय वाचणार? क्यू आर पी वाचावा लागेल. कारण डी ला क्यू हा एकरूप आहे, ई ला आर हा एकरूप. म्हणून डी ई एफ आणि क्यू आर पी हे दोन त्रिकोण समरूप आहेत. संगत बाजू कोणते रे? मग डीई आणि क्यू आर, ई एफ आणि आर पी आणि डी पी आणि पी. त्या संगत बाजू कशा असतात मग समरूप त्रिकोणांच्या? संगत बाजू प्रमाणात असतात. मग प्रमाणात असणाऱ्या बाजूंच्या जोड्या दिले तिथं. बघू आपली बसती का. पहिली ई एफ छेद पी आर. कुठे ई एफ छेद पी आर, ही जोडी बसते बरोबर. डी एफ कुठे? डी एफ छेद काय पाहिजे रे? क्यू पी किंवा पी क्यू पाहिजे आहे. म्हणजे हे विधान सत्य आहे, हे विधान सत्य आहे. आम्हाला असत्य शोधायचं. दुसरं बघा, डीई छेद पी क्यू. कुठे? डीई छेद पी क्यू. डीईला छेद काय पाहिजे खरा? क्यू आर पाहिजे, पण त्यांनी काय दिले? पी क्यू दिले. चालेल का? नाही चालेल. बरोबर. ई एफ छेद ई एफ छेद काय पाहिजे? आर पी. हे बरोबर आहे, पण इथं डीई छेद क्यू आर पाहिजे होता, पण काय दिलाय त्यांनी? पी क्यू. म्हणजे इथे चुकीचं आहे, ते क्यू आर पाहिजे. म्हणजे विधान हे असत्य आहे. तिसरं बघा, हे सत्य आहे का? डी छेद क्यू आर, डीई छेद क्यू आर बरोबर आहे. डी एफ छेद पी क्यू बरोबर आहे. ई एफ छेद आर पी म्हणजे पी आर बरोबर. डीई छेद क्यू आर ते पण बरोबर. म्हणजे असत्य विधान कोणतं आहे? बी हे असत्य आहे. उत्तर काय? बी येईल, बी. म्हणून हे सेकंड त्याचं आन्सर बी आहे. वर्णाक्षर लिहायचे उत्तराचे बी आहे.
म्हणून उत्तर बी. तिसरा उपप्रश्न बघा. त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF या दोन त्रिकोणामध्ये कोण बी एकरूप कोण ई दिले आपल्याला, कोण एफ एकरूप कोण सी दिले आपल्याला, आणि काय दिले रे, ए बी बाजू बरोबर 3 गुणिले DF DE म्हणजे ए बी ही डीच्या 3 पट. तर खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे ते सांगायचं. मला एक सांगा, या दोन त्रिकोणाचा कोण बी आणि ई ही एक जोडी एकरूप आहे, सी आणि एफ ही दुसरी जोडी एकरूप आहे, म्हणून को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले रे, समरूप झाले. म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे फिक्स झालं. आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का बघू. एकरूप असण्यासाठी का पाहिजे होतं, त्यांच्या संगत बाजू कशा पाहिजे होत्या, एकरूप पाहिजे. पण बघा रे, इथं ए बी ला संगत बाजू डीई आहे, ती एकरूप आहे का रे, नाही. तर ए बी ही डीईच्या 3 पट आहे म्हणजे संगत बाजू एकरूप नाही. मग हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का, नाही. समरूप आहेत पण एकरूप नाही. मग शोधा यामधलं विधान. ते त्रिकोण एकरूप नाही खरं आहे, आणि समरूपही नाही हे खरं आहे का, नाही. एकरूप नाहीत बरोबर आहे, पण समरूप नाहीत असं नाही, ते समरूप आहेत म्हणून पहिलं विधान असत्य. दुसरं विधान बघा, ते समरूप आहेत बरोबर आहे, समरूप आहेत आपण दाखवले को कसोटी, पण एकरूप नाही बरोबर आहे. म्हणजे समरूप आहेत पण एकरूप नाहीत हे विधान सत्य आहे, म्हणून उत्तर बी आले आपले. दुसरं उत्तर लिहितो मी. उत्तर ह्या तिसऱ्या नंबरला उत्तर बी आलेलं आहे, समरूप आहेत पण एकरूप नाही. पुढचा प्रश्न बघा. त्रिकोण ABC आणि DE हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. कसे त्रिकोण आहेत, समभुज त्रिकोण. AB बरोबर 4 दिले तर DE ची किंमत विचार, AB ची किंमत दिली, DE ची विचार. मला सांगा, हे दोन त्रिकोण जर समभुज त्रिकोण असतील तर ते समरूप असतात का, असतात. समभुज त्रिकोण आहेत म्हणजे समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा 60 अंशाचा, म्हणून हे दोन त्रिकोण काय, ए म्हणजे को कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण हे समरूप त्रिकोण. मग हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात रे, प्रमाणात. संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. संगत बाजू प्रमाणात, एक तर त्याचा वापर करावा लागतो. पण संगत बाजू प्रमाणात असताना आपल्याला संगत बाजूंच्या 2 पेक्षा जास्त जोड्या सांगाव्या लागतील, एकापेक्षा जास्त जोड्या सांगाव्या लागतील, त्यांची माप द्यायला पाहिजे. फक्त ए बी दिले ते घेऊन जमणार नाही. मग दुसरा काय कुठला गुणधर्म वापरता येईल, दुसरा गुणधर्म आपल्याला वापरता येईल समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. माहिती आहे आपल्याला, दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराइतके असते. त्याचा वापर करू आपण. मग या ठिकाणी मी इथं लिहितो म्हणजे लक्षात येईल. बघा, त्रिकोण ABC आणि DEF हे समभुज त्रिकोण आहे, म्हणून ABC आणि DEF हे समरूप असतील, कारण को कसोटी. हे दोन समरूप असतील तर आम्हाला माहिती आहे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराइतके असते. म्हणून काय देणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर संगत बाजू कोणत्या, AB, त्याला संगत बाजू DEU, AB वर्ग भागिले DE वर्ग. ज्या ज्या किमती माहिती आहेत या क्षेत्रफळांचे गुणोत्तर दिले आम्हाला, 1/2 तिथे होतो 1/2 बरोबर AB 4 दिली, 4चा वर्ग छेद DE चा वर्ग. म्हणून 1/2 बरोबर 4चा वर्ग 16 छेद DE वर्ग. तिरकस गुणाकार करा, DE वर्ग बरोबर 16 गुणिले 2 32. 32 कसं लिहू रे मी,
16 गुणिले 2. तेच मी कसं लिहितो, डीई वर्गचं वर्गमूळ डीई, 16चं वर्गमूळ 4, 2चं वर्गमूळ वर्गमुळाचं 2, दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढू. मग डीई बरोबर काय आलं, 4 वर्गमुळात 2. काय विचारलंय तुम्हाला, डीई ची लांबी किती. तर हे हा पर्याय आपल्या दिलेल्या उत्तरात आहे का, पहा आहे. डी हा पर्याय आहे, 4 वर्गमुळात 2. म्हणून या चौथ्याचं उत्तर काय आलं, डी हा पर्याय. डी. पाचवा प्रश्न बघा. पाचवा प्रश्न काय, पाचवा प्रश्न, आकृतीमध्ये, या आकृती एक्स वाय समांतर बीसी, हे एक्स वाय आणि बीसी काय समांतर आहे. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. विधान दिले, विधान दिलेत म्हणजे बाजूचे प्रमाणात बाजू दिलेले, काय दिलेत, बाजू प्रमाणात दिले. हे दोन प्रकारे आम्हाला याचा विचार करावा लागेल. हे एक्स वाय बीसी ला समांतर आहे म्हणजे एकतर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरावं लागेल. दुसरा विचार करावा लागेल, ए एक्स वाय हा एक त्रिकोण विचारात घ्यावा लागेल आणि ए बी सी हा दुसरा त्रिकोण विचारात घ्यावा लागेल. ए एक्स वायचा एक्स कोण आणि ए बी सीचा बी कोण हे संगत कोण म्हणून एकरूप असतील, वाय आणि सी सुद्धा संगत कोण म्हणून एकरूप असतील. म्हणून को कसोटीनुसार त्रिकोण ए एक्स वाय आणि त्रिकोण ए बी सी हे समरूप आहेत. मग हे दोन त्रिकोण जर समरूप असतील, त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, त्याचा वापर करून आम्हाला हे पाहावं लागेल, त्याचाच वापर करावा लागेल. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए एक्स वाय जर घेतला तर काय येते रे, ए बी छेद ए एक्स बरोबर ए सी छेद ए वाय आहे काय बघा. हे दिले त्याचाच विचार करीत जाऊ आपण. ए बी आपण ए सी पूर्ण घेतली, त्याला छेद ही पूर्ण घेतली, म्हणजे मोठ्या त्रिकोणाची ही बाजू आणि मोठ्या त्रिकोणाची ही बाजू, त्याला संगत बाजू कोणत्या रे, छोट्या त्रिकोणाच्या या ए एक्स छेद एक्स वाय आहे काय, आहे. पहिलंच विधान हे सत्य आहे. ए बी छेद ए सी बरोबर ए एक्स छेद ए वाय बरोबर, म्हणजे पहिलंच उत्तर आलं. तरी बघू आपण दुसरं काय, ए एक्स अपॉन एक्स बी, ए एक्स अपॉन एक्स बी बरोबर, बरोबर काय घ्यायला पाहिजे रे मग, ए वाय अपॉन वाय सी पाहिजे. ए वाय आले पण इथं वाय सी ऐवजी काय घेतलंय, ए सी, हे चुकीचं आहे. पहिलं ए एक्स अपॉन वाय सी, ए एक्स अपॉन वाय सी तेच चुकीचं आहे मुळात, त्यामुळे पुढचं बघण्याची काही गरज नाही. तिसरं ए बी अपॉन वाय सी, ए बी अपॉन वाय सी ते पण चुकलं आहे. ए बी म्हणलं की ए सी पाहिजे होतं, म्हणून खरं उत्तर कोणतं आहे, ए. म्हणून उत्तर कसं येणार, 5 नंबरचं उत्तर ए. पुढचा प्रश्न, पहिले 5 प्रश्न होते ते पुस्तकातले तुमच्या संकीर्ण प्रश्न संग्रहातले होते. आता पुढचे यानंतरचे प्रश्न आहेत ते बाहेरचे. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी हे दोन त्रिकोण समरूप, दोन त्रिकोण समरूप असतील तर संगत बाजू कशा असतात, प्रमाणात. कशा असतील मग त्या, ए बी छेद काय असेल, डी ई लिहिले बरोबर, टिंब टिंब छेद ई एफ, ई एफ दुसरं तिसरं अक्षर, याचं दुसरं तिसरं अक्षर कोणतं आहे, बी सी. नाही तर काय यायला पाहिजे गाळ्या जाग्याला, बी सी आहे का उत्तरात, आहे हे. पुण्याचं उत्तर 6व्याचं काय, सी. 6व्याचा सी हा पर्याय क्रमांक आलेला आहे. 7वं बघा, आकृतीमध्ये, हे आकृती दिलेली आहे, आकृती दिलेली, या आकृतीमध्ये काय दिले रे, बीडी बरोबर 8 दिलाय, बीसी बरोबर 12 दिलाय आणि बीडीसी म्हणजे डी हा बी आणि सी च्या दरम्यान आहे. तर तुम्हाला विचारलंय काय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी छेद एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी, त्रिकोण ए बी डी चं क्षेत्रफळ आणि ए डी सी चे क्षेत्रफळ
या दोन क्षेत्रफळांचे गुणोत्तर विचारले. काय विचारले? गुणोत्तर. कसं काढणार? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर दोन बाजूने विचार करायचा. एक तर सुरुवातीला आपलं माहिती आहे, समरूपतेच्या सुरुवातीला आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरचे गुणधर्म पाहिलेले, त्यात बसतंय का बघायचं. किंवा अजून एक आपण शेवटी गुणधर्म पाहिलेला आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. दोन त्रिकोण समरूप आहेत हे माहिती आहे का? इथं माहित नाही, त्यामुळे शेवटचा का वापरता येणार नाही, पण पहिल्यात बसतंय का बघायचं. मग हे दोन त्रिकोण कसले आहेत बघायचं, त्यांचा पाया आणि उंची शोधण्याचा प्रयत्न करायचा. पाये समान आहेत का पहा, उंची समान आहे का पहा, का दोन्ही भिन्न आहे पहा. तर या ठिकाणी बघा, पहिला त्रिकोण ए बी डी घेतला, दुसरा त्रिकोण ए डी सी सांगितला. या ए बी डी चा पाया बी डी आहे, एडीसी चा पाया डीसी आहे. हे दोन्ही पाये एक रेषीय आहे आणि ए हा सामायिक शिरोबिंदू आहे दोन्ही त्रिकोणांना, आहे का? मग जर दोन्ही त्रिकोणांचा ए हा सामायिक शिरोबिंदू असेल, त्या दोन्ही त्रिकोणांचे पाये जर एक रेषीय असतील, तर हे दोन्ही त्रिकोण हे समान उंचीचे त्रिकोण असतात. मग जर त्रिकोणांची उंची समान असेल, तर आम्हाला त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय सांगता येईल? त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात. पण काय लिहिणार? ए बी डी चा पाया बी डी छेद एडीसी चा पाया डीसी, बी डी छेद डीसी, बी डी छेद डीसी. त्यातला बी डी माहिती आहे आम्हाला 8, डीसी माहिती नाही का? माहिती नाही, तो शोधावं लागेल. कसं शोधणार? पूर्ण बीडी माहिती आहे आम्हाला 12, पूर्ण बीसी माहिती आहे आपल्याला 12, बीडी माहिती आहे 8. या पूर्ण बीसीतनं बीडी वजा केला, 12तनं 8 गेला, 4 राहिला, तो डीसी असेल. तो काय असेल? डीसी. म्हणून 8/4 लिहावं लागेल. 8/4 म्हणजे काय? 4 दोन्ही 8, 2/1 येते. आहे का उत्तर? आहे. हा बी हे उत्तर आहे. 2/3 आहे 7व्याचे उत्तर. अजून एक प्रश्न पाहू आज, 8वा प्रश्न. आकृतीमध्ये रेख डी आणि बाजू बीसी समांतर असण्यासाठी एक्सची किंमत. या आकृती यामध्ये डी आणि बीसी हे समांतर असण्यासाठी एक्सची किंमत काय? हे दोघे समांतर कधी असतात? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावर. एडी छेद बी बी बरोबर एई छेद ई असं जर असेल, तर हे दोन काय असतात? समांतर. म्हणजे एडी छेद बी बी हे गुणोत्तर बरोबर एई छेद ई हे गुणोत्तर असेल, तर हे समांतर. लिहितो एडी छेद बी बी बरोबर एई छेद ई. किंमत घाला. त्या सगळ्यांच्या किमती माहिती आहे का? एक्सच्या स्वरूपात दिली. एडीची किंमत एक्स अधिक 10 छेद बीबी 4x अधिक 10 बरोबर येईल एक्स अधिक 6 ईसी एक्स अधिक 10 आहे. मग आपण काय करू? तिरकस गुणाकार. एक्स अधिक 10 गुणिले एक्स अधिक 10, एक्स अधिक 10 कंसाचा वर्ग बरोबर एक्स अधिक 6 गुणिले 4x अधिक 10. कंसाच्या वर्गाचा विस्तार करा. कंसाच्या वर्गाचा विस्तार केला तो काय आला? एक्स वर्ग अधिक 20x अधिक 100. उजव्या बाजूचा गुणाकार करा. एक्स गुणिले 4x 4x, एक्स गुणिले 10 10x, 6 गुणिले 4 24x, 10x अधिक 24x 34 अधिक 6 गुणिले 10 7. याच्यावरनं एक्स वर्ग 4x वर्ग तसाच ठेवा. एक्स वर्ग उजव्या बाजूला वजा एक्स वर्ग 34x तसाच ठेवला. त्यातून हा अधिक 20x तिकडे नेला, वजा 20x बरोबर. पुन्हा अधिक 7 तसाच ठेवला, हा इकडचा अधिक 100 तिकडे नेला, वजा 0 बरोबर.
पुढे काय करायचं बघा, 4x वर्ग वजा x वर्ग 3x वर्ग, 34x वजा 20x 14x, अधिक 60 वजा 100 वजा 40 बरोबर एक वर्ग समीकरण तयार झालं. या वर्ग समीकरणामध्ये वजा 40 आणि 3 यांचा गुणाकार वजा 120, अशा दोन संख्या निवडा त्यांचा गुणाकार वजा 120 असेल आणि त्यांची बेरीज किती असेल अधिक 14. मला वाटतं 20 सख्ख 20चे येते. गुणाकार वजा पाहिजे म्हणजे दोघांपैकी एकाला वजा चिन्ह आहे एकाला अधिक चिन्ह आहे, पण बेरीज अधिक आहे म्हणजे मोठ्या संख्येला अधिक चिन्ह आहे, म्हणजे अधिक 20 वजा 6 लिहू इथं. म्हणून 3x वर्ग तसाच लिहिला, हे 14x बदललेलं 20x वजा 6 वजा 40 बरोबर 0. दोन गट करा, पहिल्या दोघाचा दुसऱ्या दोघाचा. पहिल्या दोघातून एक सामायिक काढला, कंसात राहिला 3x अधिक 20. दुसऱ्या दोघातून वजा 2 कॉमन काढला, राहिला x अधिक 20, 3x अधिक 20 बरोबर 0. तर दोन कंसाबद्दल एक कंस लिहितो 3x अधिक 20, उरलेल्या दुसऱ्या कंसात टाकतो x वजा 2 बरोबर 0. त्या दोन कंसांचा गुणाकार 0 आहे म्हणजे दोघांपैकी एक कंस कोणता तरी 0 असला पाहिजे. जर पहिल्याचा विचार केला 3x अधिक 20 बरोबर 0 म्हणजे 3x बरोबर वजा 20, पण x बरोबर वजा 20 भागिले 3 उत्तर आहे का नाही, त्यामुळे पहिलं नाही येणार. दुसरं x वजा 2 बरोबर 0, पण x बरोबर किती 2 येतं, आहे का उत्तर यात आहे. x ची किंमत 2 म्हणजे याचं उत्तर काय आलं, या 8व्या प्रश्नामध्ये 8व्याचं उत्तर ए हा पर्याय आलेला आहे. अशा प्रकारे आज आपण 8 उदाहरणं पाहिली. आणखी 8 उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत या 8 उदाहरणांचा नीट विचार करा, नीट अभ्यासा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा.